फक्त एकच इच्छा आहे, परमेश्वराची भेट आपल्याला कशी होईल आणि परमेश्वर आपल्या घरी येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. परमेश्वर आपल्या पर्यंत आला पाहिजे घरी, आमची परेशानी नको. कारण एवढ्या संसारामध्ये सगळे जीव त्रस्त आहेत. प्रपंचिक आहात तुम्ही. उद्या प्रगट दिनाच्या निमित्तानं तुम्ही इथं आलात अतिशय कष्टानं. एक माणूस भेटण्यासाठी 200 रुपये लागायले मजुरीनं. मात्र सर्व काही बाजूला करून आपल्या परिवाराचं समाधान झालं पाहिजे, परिवाराला सुख मिळालं पाहिजे, यासाठी तुम्ही तळागाळातले सर्व शेतमजूर वर्ग, कष्ट करणारा वर्ग, नोकरी वर्ग, धंदेवाले, छोटे धंदेवाले, मोठे धंदेवाले सर्वच या ठिकाणी आले. कशासाठी? परमेश्वराच्या भेटीसाठी. एवढ्या व्यापातून सतत 7 दिवसापासून पब्लिक माझ्या जवळ आहे. आजचा हा 5वा दिवस. मग परमेश्वर प्राप्तीसाठी नेमकं काय केल्यानंतर परमेश्वराची भेट होईल? एवढ्या प्रपंचाच्या व्यापातून शिष्या म्हणते, महाराज आम्हाला तुमच्याकडे येणं होईना. तुम्हाला टणटण तोंडावरच बोललेले बरं महाराज. काय म्हणला नामधारक, आमच्यानं येणंच होईना महाराज. कारण एवढे काम हात प्रपंचाचे, साखरपुडा आहे, लग्न आहे, नवते हात, तेरव्या हात, अनेक गावातले कार्यक्रमात, सार्वजनिक कार्यक्रमात, गल्लीतले कार्यक्रमात, भावकीचे कार्यक्रमात, बऱ्याच जणांचे आता सोयरीके हात. काय येणं होते एवढ्या व्यापातून? एवढा मोठा व्याप आपल्या पाठीमागे लागलाय, जाणच होईना महाराज, देवाकडे जाणच होईना. हो, देवच आमच्या घरी येण्यासाठी काय करावं लागेल? हा प्रश्न नामधारकानं विचारला आपल्या गुरुला. काय प्रश्न आहे हो शिष्याचा? बरं आहे, तुमच्या कामी येते आता. आणि एवढा प्रांजळ मनाचा प्रश्न आणि अंतःकरण फार मोठं आणि शिरोमणी शिष्य असल्यामुळं आपल्या गुरुला विचारला, महाराज देवच घरी आले पाहिजे, याच्यासाठी उपाय सांगा. त्यावेळेस महाराज म्हणतात, साधन तरी हेची दोड, दत्त स्मरण आणि अन्नदान. साधन 2च हात म्हणजे देव आपल्या घरी येण्यासाठी. अन्नदान आणि अन्नदानाला जोड नामस्मरणाचे 2च साधनात म्हणजे परमेश्वर आपल्या घरी येतात. महाराज अनेक लोकांच्या बेजाऱ्या करालेत आणि अनेकांच्या ज्या काय बेजाऱ्या व्हालेत, परिश्रम व्हालेत, कष्ट व्हालेत परमेश्वर प्राप्तीसाठी, ते काय होईल? खरं होईल की खोटं होईल? असं नामधारकानं दत्तात्रय प्रभूला विचारलं. महाराज म्हणजे काय काय हात भानगडी, मला जगातलं काही माहित नाही, म्हणजे काय चालू आहे म्हणजे जगामध्ये परमेश्वर प्राप्तीसाठी जनता काय करावी? थोडं जनतेचा प्रश्न माझ्यापर्यंत येऊ दे म्हणले, मग बोलू म्हणले याच्यावर. महाराज या जगामध्ये अनेक प्रकारचे पंथ आहेत, अनेक पंथाचे अनेक शास्त्र आहेत, अनेक शास्त्राचे अनेक मत आहेत आणि प्रत्येक माणसं त्या मतानं चाललाय. अनेक पंथ या कलियुगामध्ये निर्माण झाले. हा शेवटचा कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे पंथ निर्माण झाले, अनेक पंथाचे अनेक शास्त्र निर्माण झाले. कोणता नवीन पंथ निघल काही सांगता येत नाही बघतो. आणि प्रत्येक पंथाचं शास्त्र, शास्त्राचं मत आणि त्या मतानं पब्लिक चालली. त्या मतानं मग काय सांगले? बहुत पंथाचे बहुत ग्रंथ पाहिले वाचो.
अनेक शास्त्र, अनेक शास्त्राचे अनेक मत. मग काय मत आहे म्हणले शास्त्राचं? परमेश्वर प्राप्तीसाठी अनेकाचे मत वेगवेगळे आहेत. कोणी म्हणते मूर्ती पूजा, अनेक मत. कोणकोणते मत आहेत? काही शास्त्र म्हणाले मूर्ती पूजा करा, मूर्ती तर एक मत नाही. कोणी म्हणाले गणपतीची बसवा, कोणी म्हणाले हनुमानाची बसवा, कोणी म्हणाले महादेवाची बसवा, कोणी म्हणाले विठ्ठल रुक्माची बसवा. मूर्तीमध्ये एक मत नाही. कोणती मूर्ती होय याच्यात एक मत नाही. कोणी म्हणाले त्रिमूर्ती, कोणी म्हणाले एक मूर्ती खरं होय. मग कोणाची मूर्ती बसवा? आणि मूर्ती बी अनेक आहेत आणि त्या मूर्तीमध्ये मत अनेक आहेत. त्याच्यात पुन्हा कोणी म्हणाले गणपती बसवा, कोणी भारीत जाऊ द्या, नाही गेले तर गेले पैसे. लगेच दुसरं म्हणाले गेले तर जाऊ द्या, आपलं गाव बरं आहे म्हणले, पाणी आहे, बरं आहे, सुजलाम सुफलाम. थोडी चांदीची मूर्ती घेऊन त्याच्या पुढचं एक मोठं गाव आहे, ते म्हणाले देवानं काय कमी केलंय, शेती नंबर 1 आहे, घरचं एक पूर्ण ड्युटीला आहे. आता एकदाच वादे म्हणजे बारदा काय होत नाही म्हणजे सोन्याचीच घेऊन टाकून 40,000 रुपये तोळा हो द्या, एकदा होऊन तर का बारदा कोण बघले. मग आता कोणी म्हणाले गरिबी हटाव देश बचाव, उगा अंडर दगडाचं मस्त बसून टाकलं, उगा दररोज पाया पडत बसलं कोकण म्हणे हटाटोप नको, काही नको. मूर्तीमध्ये एक मत नाही. लगेच दुसरं शास्त्र म्हणाले यज्ञ करा. आता यज्ञ म्हणल्यानंतर खर्च येते. यज्ञ म्हणल्यानंतर जोडपे बसवा लागतात, जोडप्याला पैसे लावणारे हात, पुन्हा त्याला तूप लागते, चंदनाचे लाकड, पुन्हा काशीचा ब्राह्मण, इथला ब्राह्मण जमला, त्याला तूप टाकावं लागते, इष्यात खायला द्यायचं नाही. हे अवघड दिसाल. मग भेटते, मग भेटल तेव्हा भेटल, मात्र इकडे अंग मोकळं व्हाले पैसा खर्च करून. आता काही कालांतरानं पुन्हा अजून इथं एक यज्ञ होणार आहे, ते पिसं करायला लोकांना. आता काय करते की काय बिचार काय करेल काही सांगता येणार. अनेकाचे अनेक मत आहेत. आता लोक काय काय करतील परमेश्वर प्राप्तीसाठी काही नाही. आणि लोक हे येड झाले, रोग्याची माई येडी. ज्याला बिमारी झाली ते लई पिस राहते. कोणी सांगू द्या त्याच्या पाठीमागे, कोणी सांगू द्या असं असं पोट दुखाले, कुठंच कमी होणार आहे, अमुक अमुक औषध पी, तुझं नंबर 1 कमी. बस झालं का? त्या औषधानं मग याचं पोट खराब हो की पोट फाटून जाऊ संबंध नाही, मात्र औषध घेणार म्हणजे घेणार. असं परमेश्वर प्राप्तीसाठी सुद्धा असंच काम चालू आहे. लगेच दुसरं शास्त्र काय म्हणालंय, पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घाला. आता पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा कधी घालावं? शेताकडे एकच प्रदक्षिणा व्हायला तयार नाही, एवढ्या मोठ्या पृथ्वीला कधी प्रदक्षिणा. आणि प्रदक्षिणा घालता घालता या 56 कोटी पृथ्वीला एकदा आयुष्य संपल तर मग काही मिळ लागणार नाही. लगेच दुसरं शास्त्र म्हणाले पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याची गरज नाही, थोडा अलीकडे या 4 धाम करा. त्याला खर्च झाला. आणि इकडे लेकरांना कपडे भेटायला तयार नाही, पुस्तका भेटायला तयार नाही, शाळेच्या फीसा प्रचंड वाढल्यात. एवढ्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये किंवा पाणी पडाले किंवा जास्तच पाणी पडाले, अशा भयान अशा परिस्थितीमध्ये आता 4 धाम काय घडलं? जोडप्याला 50,000 आणायचे कुठे? त्याच्यावर उपाय म्हणून अजून एक शास्त्र निघालं, 4 धाम करायची गरज नाही, नुसतं महाराष्ट्र दर्शन तरी करून घ्या. त्याला खर्च चालू बघतो, ते कुठून आणायचं? त्याच्यावर उपाय म्हणून अजून एक शास्त्र ते शास्त्र काय म्हणते, सारी तीर्थ बार बार आणि गंगा सागर एक बार, 100 सोनार की 1 लोहार की. नाही हे बरं वाटलं एकदा गंगा सागर, त्यालाही पैसे लागतात. त्याच्यावर उपाय म्हणून अजून एक शास्त्र निघालं, ते शास्त्र काय म्हणते, ठाईच बसून करा एक चित्त. एकाच जागी बसून नामस्मरण करा, परमेश्वराची तुम्हाला भेट होते, कुठं जायची तुम्हाला गरज नाही. मग दत्तात्रय प्रभूचं शास्त्र काय म्हणते बघतो,
या तीर्थयात्रेबद्दल काय महाराजाचं मत आहे? करो नको तीर्थ व्रत, करो नको तीर्थ अनेक मत कोण्या रस्त्यानं चलाव कळायला मार्ग नाही बघतो. अजून एक शास्त्र आहे, ते शास्त्र काय म्हणते? परमेश्वर प्राप्तीसाठी उपास धरा. त्याच्यात एक मत नाही, अनेक मत झाले. कोणी म्हणते शिवरात्रीचा उपास मोठा, कोणी म्हणाले पौर्णिमेचा उद्याचा उपास मोठा होय, कोणी म्हणाले चतुर्थीचा उपास मोठा, कोणी म्हणाले एकादशीचा उपास मोठा. सर्वजण आपापले मोठेपणा करायला हांबडे. एकादशीवाला म्हणते आमच्यासारखं कोणीच मोठं नाही, शिवरात्रीवाला म्हणते आमच्यासारखं कोणताच उपास मोठा नाही. सोमवारचं शास्त्र म्हणते सोमवारचा उपास मोठा, मंगळवारचं शास्त्र म्हणते मंगळवारचा उपास मोठा, बुधवारचं शास्त्र म्हणते बुधवारचा उपास मोठा, गुरुवारचं शास्त्र म्हणते गुरुवारचा उपास मोठा, शुक्रवारचं शास्त्र म्हणते शुक्रवारचा उपास मोठा, शनिवारचं शास्त्र म्हणते शनिवारचा उपास मोठा, रविवारचं शास्त्र म्हणते रविवारचा उपास मोठा. आता नेमकं कोण्या दिवशी जेव्हा बघतो तुम्ही सांगा? काय पोतीचं ऐकून मराव? मग त्याच्यातही पुन्हा मतभेदात. कसे मतभेदात? काही म्हणाले दूध पिऊन राहावं, अखंड दुधावरच हात, अखंड दुधावरच बस, सकाळ दुपार संध्याकाळ 1-1 लिटर. नंबर कमाल आहे. मग कसं पित असेल दूध? मग अजून एक पोती निघाली. ते पोती काय म्हणते? गाय दूध द्यावी वासरासाठी, म्हैस द्यावी वगारासाठी, याचा काय अधिकार आहे दुधावर? त्याने गुंडाळून टाकला बापू, दूध पिणं बंदच. अवघडच आहे. आणि दुसरे एक पुन्हा शास्त्र निघालं, ते उपास धराले. ते काही फळच खाऊन राहिले, शेप काय, चिकू काय, अंगूर काय, टरबूज काय, खरबूज काय. नंबर 1 शेप सारखे गाल होऊन गेले. कमाला बाबा, फळ खाऊन राहण्याचे आपल्याला तर होतच नाही, म्हणजे भाकर खाण्याची जमतच नाही. अजून एक पोती निघाले. ते शास्त्र काय म्हणते? फळ आहेत पक्षासाठी, आणि पक्षाचा आहार वय फळ खाणं, तुझा काय अधिकार आहे फळावर? त्याने गुंडाळून टाकला उपास. नको रे बापू, हे अवघड दिसत. लगेच तिसरं शास्त्र निघालं. ते शास्त्र काय म्हणते? उपास धरायचा असं निरंकाळ धरा, थुका सुद्धा बिटकू नका. अखंड उपास धरा, म्हणजे काही खायचं नाही, काही नाही. मग याच्यातही काही हात बेजार. चौथा प्रकार आहे उपासाचा. ते काय म्हणतात? पोहे जमतात, साबुदाणा जमते, फक्त मीठ बदला आणि 2-3 टाइम रट्टावून चालू द्या. हे जरा बरं आहे. म्हणजे काही टेन्शन नाही ना, शुगर वाल्याला लोड नाही, बीपी वाल्याला लोड नाही, 2 गोळ्या खाता येतात, मस्त नंबर 1 काम चालले. हे बरं आहे. खाऊन पिऊन. अनेक शास्त्र, अनेक मत हात. दत्तात्रय प्रभूचं काय मत आहे उपासाबद्दल? सार्थकाचे वेळा पुन्हा दत्त प्रभू, दत्त प्रभू,
धसकी नाही खराब वाटत लोकांपर्यंत जाईना वाटत नाही बोलणं. मग अनेक मत या कलियुगामध्ये आहे आणि या मतामुळं सगळे जीव त्रस्त झाले. कोण्या मार्गाने जावा आणि दत्तात्रय प्रभू म्हणतात जेवा आणि भजन करा. म्हणून आम्ही 7 दिवसापासून करेक्ट 10 वाजता काटा इकडे तिकडे हालू देत नाही. करेक्ट जेवायला टाइमला संध्याकाळी 5 वाजले की करेक्ट जेवायला. वसमतच्या आश्रमामध्ये सकाळी 7 वाजता जेवायला. म्हणजे आम्ही फक्त जेवण्यावर आमचा जोर, सगळ्यात मोठा जोर जेवण्यावर. आणि खाल्ल्याशिवाय हे शरीर चालत नाही. हे शरीराचं पेट्रोल आणि डिझेल होईल. आता एवढे मोठे वाहन इथं आले 3-3 तास बसणं, पोथी ऐकणं, प्रवचन ऐकणं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. मग डिझेल जर पोटात नसेल तर कसं झालं. म्हणून पंक्ती घेणाऱ्याला सुद्धा आमचा कसं आहे, तुला जमत असेल तर पाय जेवण नंबर 1 द्यावं लागते. तर अशा हिशोबावर पंक्ती हात बघतो. असा कोणी आयरा गैरा येईल तिनं पंगत मागितलं तर मिळणारी नवं. जातीवंत पाहिजे तिथे पाहिजे जातीचे येड्या गबाड्याचे काम नव्हे, त्याला पंगत नाही. जो समाधानकारक प्रत्येक लोकांना आल्यानंतर तृप्त करू शकतो अशालाच पंगत आहे. आणि पंगत घेतल्यानंतर आणि स्वयंपाक केला काय कमी पडाले म्हणलं की ते पंगतवाला आधीच पळून जाते. कुठं आहे कुठं आहे कुठं आहे कुठं आहे, अशाला पंगत नाही. त्याच्या मागे कुठपर्यंत लागल कोण. म्हणून महाराज दत्तात्रय प्रभू म्हणतात जे अन्नदान त्याच्यावर जोर आहे. मग अनेक मत आहेत, अनेक शास्त्राचे अनेक मतात. कोणी म्हणते परमेश्वर प्राप्तीसाठी दाढी जटा वाढवा. लगेच दुसरं शास्त्र म्हणे दाढी जटा वाढवायची गरज नाही, हुंडी करा. काय त्याच्यात अडकले. लगेच दुसरं शास्त्र आहे ते शास्त्र काय म्हणते वाढवू नका, हुंडी करू नका, मध्यम ठेवा. अनेक शास्त्राचे अनेक मत आहेत. अनेक शास्त्राचं मत आहे परमेश्वर प्राप्तीसाठी गंध लावा. कोणी म्हणते गंध 2 भुवयाच्या मध्ये बारीक टिक्का, कोणी म्हणाले हुबा टिक्का, कोणी म्हणाले आडवा टिक्का. एक मत नाही. कोणी म्हणाले अष्टगण, त्याच्यातही फरक आहे. कोणी म्हणाले अष्टगण, कोणी म्हणाले कुंकाचं, कोणी म्हणाले चंदनाचं, कोणी म्हणाले रेडीमेड गंध, कोणी म्हणाले आपल्या चुलीतली राख थोडीशी लावा, कोणी म्हणाले 3 पट्टे वडा, कोणी म्हणाले 4 पट्टे वडा. अनेक मत हात, अनेक रंग हात गंधाचे. मग गंधामध्ये पुन्हा एक मत नाही. काय म्हणाले आता इथं लावलं तरी समाधान नाही बऱ्याच जणांचं. काही म्हणाले कानाला लावा, कानावाल्याची भेट घेतली. हे काय होत, त्याला म्हणाले कानानं चांगलं ऐकावं याच्यासाठी कानाला गंध लावणं. म्हणजे कानाला गंध लावलं की ते चांगलं ऐकत आणि लावणं गेलं की खराब ऐकत. कोणी म्हणा डोळ्याला गंध लावा, कोणी डोळे बंद करायला गंध लावून घ्यायला, त्याला वाळलं डोळे उघडायचे. हे काय नाही, डोळ्यानं काही वाईट बघू नये याच्यासाठी डोळ्याला गंध लावा. लगेच दुसरं भेटलं कोणी पायाला गंध लावून घ्यायला. प्रत्येकाला आलं की म्हणाले पायाला लावा, प्रत्येकाला म्हणाले पायाला लावा. त्या पायावाल्याची भेटलं पायाला का लावून घेण्यासाठी बाबा काय भांडण गेलं आणि त्याला लावून गेलं. पाय रंगून चालले. काय मोठेपणा होय काय होय हे काही कळायला पाहिजे. तर ते काय म्हणते पायानं कोणी आडमार्गानं जाऊ नये म्हणून पायाला गंध लावून घ्यालो. म्हणजे पायाला गंध लावून ते पाय नीट चालतात रस्त्याने. कोणी गंध इथंच लावून घ्याले. हे काय होय, हे इमानदारी होती. इथं लावला की इमानदारी, बाकी सब बेईमान. तुकाराम महाराज काय म्हणतात, बुका लावू नये भाळा, गळा घालू नये माळा. दत्तात्रय प्रभूचं काय मत आहे. कोणी लावती दैवताची विभूती, कोणी गंध समर्पिती, कोणी भंडारा बट्टू अंगारा या रीती आणि ठेविती करुणी आपुलासा. एवढे ब्रह्मांड साचे लागून द्यावे कण तयाचे आणि कारण सांगतो आदोगतीचे म्हणून सावध असावे. दत्त महाराज म्हणतात बाबा या कपाळ ब्रह्मांड होय, याला कुठल्याही प्रकारचा कोणाचा कण लागू देऊ नको. मग असे अनेक मत हात, अनेक शास्त्राचे अनेक मत हात. मग कोण्या मतानं चलाव याच्यासाठी दत्तात्रय प्रभूनं सांगितलं जीवाचं परमेश्वर प्राप्तीसाठी
देवच आपल्याला भेटायचा असेल तर दोनच साधना हात कोणी खटाटोपीमध्ये तू जाऊ नको. साधना तरे हे जे दोन साधना तरे हे जे दोन नामस्मरणाने जीवाचा उद्धार होतो आणि अन्नदान केल्यानंतर मनुष्य जन्म प्राप्त होते. दोन्हीचे फायदे अलग आहेत. जे कोणी अन्नदान करणारा अन्नदाता असेल त्याला पुढचा जन्म माणसाचा, आणि नामस्मरण जर करत असेल, अन्नदान नाही नुसतं नामस्मरण चालू आहे, नामाने जीवाचा उद्धार होतो. मग महाराज आम्हाला जीवाच्या उद्धाराची गरज आहे, अन्नदान कशासाठी सांगता? दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नामस्मरण केल्याने जीवाचा उद्धार होतो खरं आहे, मात्र नामच आपल्या जवळ येण्यासाठी आपल्याला बरच वर्ष लागाले. बाळपणात तर कळायला मार्ग नाही, तरुणपण तर असंच चाललंय, आणि म्हातारपणामध्ये कंबर दुखाली, पाठ दुखाली, अंग दुखाले, हातपाय वडाले. मग आता तवा म्हणते गुरु करा. आता महाराजाचा बोध कळला, महाराजाने नाम सांगितले त्याला ऐकून, नेमकं काय करावं कळायला मार्ग नाही. म्हणून नामाने जीवाचा उद्धार होते खरं आहे, मात्र नाम हे नामस्मरण आपल्याला जितकं पाहिजे तितकं होऊ शकते की नाही काही सांगता येत नाही. म्हणून याच्यासाठी त्याच्या जोडीला अन्नदानाचा जोड बसला. जसं एखादी पैदल दिंडी निघाली नांदेडवरून माहूरला, एका दिवसात माहूरला पोहोचू शकते की नाही काही सांगता येत नाही. मग वाटेमध्ये जर मुक्काम पडला तर आपल्यासोबत शिदोरी पाहिजे, शिदोरी जर आपल्यासोबत असली केव्हाही सोडून खाता येते. आणि याच्यासाठी नामानं जीवाचा उद्धार होते, मात्र अन्नदान जरी नाही उद्धार झाला तर पुढचा जन्म माणसाचा, आणि पुन्हा सद्गुरु भक्तीच्या मार्गाला जीव लागतील, पुन्हा आपला उद्धार करून देते. याच्यासाठी अन्नदान पाहिजे. मग कुठपर्यंत ठेवायचं? साध्य होईपर्यंत. जसं एखाद्या मडक्यामध्ये खीर आहे, खिरीच्या मडक्याला माणसं कुठपर्यंत जतन करतात? त्या मडक्यामध्ये खीर असेपर्यंत. त्या मडक्यामधली खीर संपली, कोणी त्या मडक्याला सांभाळत नाही. म्हणून साध्य होईपर्यंत साधनं पाहिजे. तुम्ही माहूरला आलात प्रगट दिनाच्या निमित्तानं, मात्र साधनाने आलात. वेगवेगळ्या प्रकारचं साधन आहे, कोणी जीप आणली, कोणी गाडी आणली, कोणी ऑटो आणला, कोणी ट्रक आणलं, कोणी ट्रॅव्हल्सला आलं, कोणी एसटीनं आलं. हे साधन होय, इथं येण्याचं साधन होय. आणि साध्य करायचं होतं उद्याचा दत्त जन्माचा सोहळा. याचं साधन आणि साध्य करायचा सोहळा. आणि ज्यावेळेस सोहळा साध्य होते तेव्हा साधन बाहेर आलं. सगळे वाहन तुमच्या आश्रमाच्या बाजूला आहे, आणि साध्य करायचं आहे तुम्हाला कीर्तन. तसं अन्नदान आणि नामस्मरण हे दोन साधन होतं, आणि साध्य करायचं जीवाचं जन्म मरण चुकविणे. जीवाचं हित आणि निर्वाणीचं सुख हे मिळते पण या साधनानं, अन्नदान आणि नामस्मरण. आपण एखाद्या माणसाला 1 लाख रुपये दिलेले आहेत, त्याच्या मोबदल्यात एक आपण बॉन्ड लिहून घेता. कशासाठी? पुढचा माणूस आपल्याला 1 लाख रुपये दिला पाहिजे याच्यासाठी बॉन्ड लिहून घेता. आणि पुढचा माणूस आपल्याला 1 लाख रुपये देऊन टाकला, बॉन्ड सांभाळायची गरज नाही. मग हे कुठपर्यंत ठेवायचं? देईपर्यंत. तसे दोन्ही साधना अन्नदान आणि नामस्मरण साध्य होईपर्यंत साधन जतन करायचे. साधन सोडू नका,
हाताला येत नाही तोपर्यंत साधना आपल्याला सोडता येत नाही. अन्नदानाने नामस्मरणे दोन साधना आहेत. मग पहिल्या प्रथम अन्नदानाचं महत्व आहे, नंतर नामस्मरण. अन्नदान केल्यानंतर काय फळ प्राप्त होतात, नामस्मरणे काय होते? अन्न घाला सर्वाभूती, पात्र मिळे दैव गती. अनायसा भाव जयाच्या चित्ती, आणि त्यासी परम साधू बोलिजे. अन्न घाला सर्वाभूती, सगळ्याच भूतैला अन्न खाऊ घाला म्हणजे. मागच्या वेळेस पोती सांगितलं तुम्हाला 3-4 दिवसापूर्वी. मग असो कोण्या जातीचा, भूत कोण्या जातीचे असू द्या, मात्र भडाळ असो, चावट असो, निंदक असो, कुटाळखोर असो, बदमाश असो, लुच्चे असो भलत्या जातीचा जेवू घालायला काय हरकत नाही. बाकीचं बोलणं होईल अथवा न होईल, मात्र जेवू घालायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही, कोणी असू दे असे सांगितले. आणि पात्र जे काय मिळत ते दैव योगानं आपल्याला पात्र मिळते. म्हणून आणि ज्याला जेवू घालण्याची ज्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे त्याला साधू हे नाव आलंय. साधू ते साधू इथला नसून तो परसाधू आहे. इथला साधू नाही, तो परावरून चित्त पाठविलेला परसाधू असल्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये लोक जेवले पाहिजे ही त्याची भावनिकता असते अंतःकरणामध्ये. आणि साधू होऊन जर तो जेवू घालत नसेल तर तो साधू होऊ शकत नाही. साधू झाला मात्र जेवण्यासाठी एक तिथं नाही, तो खाऊ घालू शकत नाही, त्याला साधू म्हणता येत नाही. म्हणून अन्नदानाचंच महत्व का सांगितलंय? बाकी भरपूर दान आहेत. अन्नदान, गोदान, भूदान, तुलादान, शयादान, अश्वदान, गजदान, आयशे निरूपले 14 दान. सर्वात श्रेष्ठ अन्नदान, आणि अन्नदाना कारणे मनुष्य जन्म प्राप्त होईल. 14 दानामधून श्रेष्ठ 4 दान आहेत. पहिलं दान अन्नदान, दुसरं शास्त्रदान. शास्त्र म्हणजे आपल्या हाताने पोथी लिहिणे आणि महाराजाला ते दान करणं. गुरुला आपल्या देऊन टाकायचं, पोथी हाताने लिहायचे आणि महाराजाला ते शास्त्र देऊन टाकायचं की बापू तुम्हाला हे द्यालेले धन तुमच्या जवळून अनेक जीवाचा उद्धार होते, आणि आमच्या घरी जर हे पोथी राहिले तर आम्ही काढून बघणार आणि आम्ही कोणालाही वाचून दाखवणार. हे दानच होय शास्त्रदान. अभयदान. जीव संसाराच्या सागरामध्ये पडलेले आहेत. या संसाराच्या सागरामध्ये पडलेल्या जीवाला सगळ्यात मोठी अडचण आहे या संसारामध्ये. आणि एवढ्या मोठ्या संसाराच्या बहुसागरात पडलेल्या जीवाला महाराज प्रत्येक वेळेस कोणती अडचण सांगितल्यानंतर त्याच्या डोक्यातली भीती काढून टाकतात, त्याचं भय बाजूला करतात आणि त्याला आधार देऊन म्हणतात मी तुझ्या पाठीशी घेऊ नको, तू कामाला लाग. त्याला अभयदान म्हणतात. हे गुरु देऊ शकतात अभयदान. त्याच्या अंगातली भीती काढून टाकतात, त्याला घाबरू देणार आणि त्याला त्या संसाराच्या सागरातून वर काढतात. हे तिसरं अभयदान. चौथं औषधदान. औषध म्हणल्यानं जडीबुटी नव्ह, जीवाला जे काय रोग लागलेला आहे हा रोग नाहीसा करण्यासाठी महाराज जीवाला औषध देतात. कोणतं? जीवाला जो बहुरोग लागला, बहुरोग लागलेल्या जीवाचा रोग नाहीसा करण्यासाठी महाराज त्या जीवाला औषध देतात. कोणतं? गुरुनाम औषध घ्या रे बहुरोग गुरु काय करतात? ह्या 4ही दान, 14 दानातून श्रेष्ठ अशा प्रकारचं दान अन्नदान. माणसाचा जन्म मिळतो, मग
अन्नदानच का करावं, बाकी दान जमत ना काय महाराज, काय अन्नदानाच हो. आचारी लावा लाकडा ना जळताना गॅसची व्यवस्था झाली तरी जळतण लागलं. भाऊ पाटील कुठे गेले, मारली का सुट्टी. एवढं गॅस सिलेंडर जरी लागलं तरी जळतण लागलं. पुन्हा जळतण आणा लाकडाला, बसा जाऊ नका. हा 5 दिवस झाले डुम्मा मारल्या. मग हे ज्या अन्नदानासाठी जे मरमर लागले, परभणी जिल्ह्यातून कमीत कमी 200 सेवक आले त्या ठिकाणी सेवा करण्यासाठी. याचा जोड बसवा लागतो सेवेसाठी. प्रत्येकाची यादी तयार करावी लागते महिन्यापासून. त्याची बैठक घ्यावी लागते. प्रत्येक माणसाला सांगावं लागते 10-10 वेळा यावं लागते बरं सेवा करायला. पंक्ती लोक द्यायला तयार राहतं, मात्र पात्र वाढणं, जेवू वाढणं आणि ते पात्र काढून प्रत्येकाची सेवा करणं. आज त्या ठिकाणी एवढे बारीक बारीक सगळे मुरमाचे खडे आहेत. साधं इथल्या इथं मी 2च मिनिटं बूट काढून जाण्याचा प्रयत्न करतो तर पायाला तिथं खडे लागतात. मी स्नान करताना आमच्या गणेशरावजी सरपंचाला सांगितलं टेंबीच्या, गणेशरावजी आपल्याला इथल्या इथं 2च मिनिटं असा एक पाय आणि एक पाय तिथं टाकायचा आहे तर आपल्या पायाला तकलीफ व्हायली. सेवकांच्या पायाची काय दशा असेल, केवढं दुःख होत असेल त्यांना. मग हे सगळं खटाटोप एका अन्नासाठी होते बघतो, एका अन्नदानासाठी. आणि पंक्ती करणारा करतो, सेवा करणाऱ्यांचा सगळ्याच्या पाठीमागे खटाटोप. प्रत्येकाला पोहोचला पाहिजे. आणि स्वयंपाक करणारे जे हात त्यांच्याकडून करून घेणारे त्यांची काट्यावरची कसरत आहे. कोण्याच माणसाचा शब्द त्यांच्यापर्यंत येऊ देता येत नाही, त्याच्यासाठी ते जागरूक आहेत. हे जे युद्ध आहे हे केवळ तुमच्या पर्यंत अन्न पोहोचलं पाहिजे, समाधान तुम्हाला झोप लागली पाहिजे, याच्यासाठी एवढा खटाटोप आहे. मग अन्नदानानं मनुष्य जन्म प्राप्त होते. मग अन्नदानच का करावं. सत्पात्र आणि कुपात्र आपल्याला दोन्ही ओळखू येऊ शकत नाही, याच्यासाठी अन्नदान सांगितलं. सत्पात्र कशाला म्हणा, कुपात्र कशाला म्हणा, हे दोन्ही आपल्याला ओळखू येऊ शकत नाही, याच्यासाठी फक्त जेव घालणं. कोणी येऊ दे जेव जेव, कोणी आला तरी जेव. मग जर आपण आल्यानंतर एखाद्याला डाळ दिलं, तांदूळ दिलं, गहू दिलं, ज्वारी दिली आणि तो माणूस इथून नेऊन काय करेल काही सांगता येत नाही. आपली ज्वारी घेऊन जाऊन काय इकून टाकून काय बिडीचा कट्टा घेईल, नाहीतर काय पीठ दळून काय कोण्या भाजी संग भाकर खाईल. किती अवघड आहे. म्हणून याच्यासाठी एवढी बारकाची. बरेच आपल्या आश्रमामध्ये जेवायला येतात, मात्र कोणाला डब्बा इथून मिळत नाही. काल परवा राहणारे जे काही होमगार्ड होते ते आले होते राहण्यासाठी. मस्त जेवले 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 आणि एका दिवशी म्हणायचे द्या भाकरी करून आम्हाला नेतो. आमचे माणसं तिला वाटते धोतीवाले हातात पिशे झाले आणि आपला थोडा खाकी पॅन्ट आहे म्हणजे आम्ही थोडे भारीतले असं वाटते त्या खाकीवाल्याला. आणि ते थोडे म्हणजे भाकरी त्या बाजून आम्ही घेऊन जातात. आमचे माणसं राहत होते भाकर इथंच खाणे, कोरभर सुद्धा तुम्हाला भाकर मिळणार नाही. जेवायचं असेल तर आश्रमात आणि नाहीतर तुम्ही खाली होऊ शकता. बघा माझ्या माघारी बुद्धी सुचली त्यांना. म्हणजे सतत कीर्तन ऐकण्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये हे माझं कीर्तन फिट झालं. आणि जर योगायोगाला अन्नदानच होय काय फरक पडला, इथं खायचं काय आणि इथं तिकडलं जेवण होय ना, इथं या सभा मंडपात आणून खाण्याला असं परात घेऊन मस्त आलं तर गुडू 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 गुडू. बरेच माणसं तिथून स्वयंपाक घेऊन इथं आले खायचं. आणि तिथं काय झालं, तिथं जेवायला कोणी आश्रमात खाले, कोणी वर येऊन खाले वरच्या याच्यावर. म्हणजे माणसाला समजा नेमकं काय करावं याचं काही तारतम्य राहिलं नाही लोकांना. तिथं केलेले जेव्हा इकडे येऊन खाते हिंडत फिरत रस्त्याला फिरायला, म्हणजे घरी स्वयंपाक केलेलं मला तर वाटायला रोडनच फिरते काय की खात. काय चाललंय काय नाही, काय चाललंय रे बापू या की काय चाललंय, तुमची काय भाजी आहे, आमची काय भाजी, तुझी घेऊन ये रे इकडे ये, मजी घे. काय वागणं काय हो.
म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म होय, याचा कशा पद्धतीने वापर करायचा आणि कोण्या पद्धतीने याची वागणूक द्यायची हे कळावं लागेल ना आपल्याला. आयुष्यभर ज्याच्यावर आपलं जीवन कंटायचं आहे त्यांना कशी वागणूक द्यायची हे कळालं पाहिजे. म्हणून जेवारी गहू देता येईल आणि त्याला जेवूच घालता येते. कुपात्री धन केले दान, तेने नेले मध्ये प्राशाला कारण, किंवा आफू गांजा घेऊन आणि घोटून झुरके घेतसे, तेने केले काय मुद्दर बुडविले पाहे, आणि यजमान असेल भवचक्री घातिले. कुपात्राला धन जर दान केलं ते काय करेल काय सांगता येत नाही. बघतो दिलेलं दान ते काय करेल काय सांगता येत नाही. म्हणून याच्यासाठी आपल्याला कोणाला दान देता येत नाही. आले त्याला जेवून जाय, आले त्याला जेवून जाय, जागेवरच. मग एखादा साधू आमच्यासारखा गावामध्ये आला आणि सांगितलं तुम्हाला, अहो सीताराम पाटील तुमच्या गावामध्ये ज्वारी जमा करा, गहू जमा करा. पाटील लागले कामाला, गुरु यालेत लागले कामाला. गव्हाचे जमा पोते देत, पोते दे. मस्त गव्हाचे पोते तयार झाले. किती झाले? 3 क्विंटल गहू, 2 क्विंटल तांदूळ, 1 पोत तुरीची डाळ. बापू हे बघा तुमचं हे, आणि ते कवाई घेऊन जा. महाराज बघितले, काय पाटील एवढं मोठं गाव, एवढे मोठे माणसं, तुम्ही 24 तास तुमची शेती चांगली नंबर 1 दिसते, आणि काय आमच्या मागे लावले हो म्हणजे इतकुस हे काय घेऊन जायचं, गावातच भंडारा करू नका, तुमच्या गावात मोठा. महाराज निघून गेले. मग नाराज झाले सगळं गाव. कोणी नाराज राहिलं तरी चालेल, मात्र गुरु नाराज होऊ नये. ब्रह्मदेव रुसला तरी गुरु तारू शकतात, विष्णू रुसला तरी गुरु तारू शकतात, महादेव जरी कोपला तरी गुरु तारू शकतात, गुरु कोपला तरी कोणी तारू शकत नाही. महाराज रुसले हो. पुढच्या वर्षी महाराजाला खुश करू असं ठरलं. परत महाराजाला आणले. पुन्हा तारीख झाली बापूची. दुसऱ्या वर्षी सगळे मिळून वर्गणी करून महाराजाला 11,000 रुपये दक्षिणा देऊ लागले. बापू हे घ्या 11,000. महाराज शेजारच्या माणसाला देऊ लागले. बगरे किती दिले? मोठा फड 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 मोज 500च्या होत्या. फडन 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 11,000. 11,000 काय करू? तुमच्या गावातल्या मंदिराला लावून टाका, मला काही आवश्यकता नाही. महाराज नाराज झाले, गेले निघून. काय करावं बापू, गुरु नाराजच व्हायला काही केल्यावर. पुढची तिसऱ्या वर्षी परत तारीख झाली. बापू आले, स्नान झालं आणि सगळे आंघोळ झाली, कीर्तन झालं, आणि महाराजाला म्हणे बापू बोट पुढे करा. महाराजांना बोट पुढे केलं. महाराजाला वाटतं बरं आता सोन आलंय. बापूचं बोट होतं टपून, अंगठी झाली बारीक. काय मतीच जाईल आता, काय करावं बापू, तेवढेच वेळ 5 ग्राम काय सोबते का? सगळे दिले ते दिले, तुम्ही मोठे आहात, तुम्ही काय प्रकार आहे 5 ग्राम जास्तीचे टाकल्यावर? हा 1 तोळ्याची दिल्यानं काय होत होतं ते तुमच्याच जवळ राहू द्या. महाराज ते सोडून देऊन निघून गेले. महाराज अजूनही रुसला म्हणजे 3ऱ्या 4थ्या वर्षी. आता काय उपाय? पुन्हा परत 4थ्या वर्षी महाराजाची तारीख झाली. सगळे भक्तगण मिळून महाराजाला एक गाय दान देण्याचं ठरलं. गोदान गोदान गाय माय. बापू हे तुमच्यासाठी गावरानी माय आणली 35,000ची. हे घ्या. नावा कुकाचा पट्टा बापू तुमच्या हातून. किती गाय हात पाटील? एकच गाय आहे बापू. सगळे मिळून एकच गाय दिल्या. आणि एक गाय काय करू, तुमच्याच खांडात ठेवून टाका. प्रत्येक शिष्यानं जर एक गाय दिलं तर 25 गाय होते. 25 गायचं शेण आणि 25 गायीनं दिलेलं दूध, त्याच्यापासून होणारं तूप, त्याच्यापासून होणारी दही आणि त्याच्यापासून मिळणारं ताक, ही आनंदाची गोष्ट होती. आणि एकच गाय धरून काय करावं? आणि वासरू जर झालं, गोरं झालं तर 2 वर्षात 20,000 रुपयाचं. आणि एक गाय वळायला परवडते काय? माणूस आहे परवडणार. मला तर असे कार्यक्रम आले, दिवस रात्र मला काय वेळ नाही. आलं तर केव्हा महिन्याला खाता येते दूध तूप, तुमच्याच खांडात राहणार. आणि महाराज नाराज झाला 5व्या वर्षी. काय करतात नाराज झाले? मग 6व्या वर्षी परत तारीख घेतली महाराजाचे. महाराजांनी महाराज या वर्षी काय नाराज होऊ नका, आता तुमच्या हातून झेंडाच लावायचे. भूमिदान. महाराज खुशच झाला. भूमिदान म्हणलं आता जमीन मिळते, आता जमीन मिळते. नंबर 1 काम, नंबर 1 काम, नंबर 1 काम. महाराज खुश झाला. आता झेंडाच लावायचोय. सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सगळे जमा झाले. आणि आल्याबरोबर महाराज उतरल्याबरोबर गाडीतून असा झेंडा लावणार. निशाण लागलं. आणि महाराजाला सरपंचाला बोलून विचारलं, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर किती आहे? 5 गुंठे.
महाराजाचा चेहरा पडला. महाराज म्हणजे आनंदाची आरती तुम्हीच करून घ्या जागेची, आणि गावात तुम्हीच बांधा. 1 एकर सगळे मिळून दिला असतं तर काय नुकसान होतं तर काय? जवळच बाजारपेठ आहे, भाजीपाला करता आला असता, बोर पाडता आला असतं, समाधान झालं असतं. 5 गुंठ्यामध्ये मठ होतं, कोण्या ठिकाणी बांधू, सभा मंडप कोण्या ठिकाणी हे करू, बोर पाडू कोण्या ठिकाणी. एवढ्या याच्यामध्ये मी काय करू? गावातच काहीतरी मंदिर बांधा, नाहीतरी विकून टाका जाती कधी. 7 वर्ष झाले महाराज नाराज व्हायला. काय करावं बापू म्हणले, आता काय करावं, काय उपाय सुचून आलाय. सीताराम पाटील भोळा माणूस होता, काय करावं बापूची नाराजी होऊ नये. 7 वर्षापासून महाराज नाराज व्हाले, काय करावं. 8व्या वर्षी महाराजाला आणायचं ठरलं. आणण्याच्या अगोदर गावची बैठक झाली आणि भाऊ पाटलासारखं थोडं हुशार होते, हात्याला लावूनच होतं. काय पाटील महाराजाच्या नादी लागले हो, कवा आणलं की नाराज व्हाले, कवा आणलं की नाराज व्हाले. मग उपाय सांगतो गड्या म्हणजे काय, काहीच नाही म्हणजे यावर्षी महाराजाला गावात घेऊन येऊ आणि गावात आणलं. प्रत्येकानं जेव घालायचं. कसं करते की बघू, कीर्तन नको काहीच नको म्हणे. याचं जेवण झालं त्याचं जेवण झालं त्याचा, हात धुतलं की दुसऱ्या घरी, हात धुतलं की तिसऱ्या घरी, हात धुतलं की 4थ्या घरी. म्हणजे बघूत कसा खाते, किती खाते, काय म्हणते ते बघूत. आतापर्यंत 8 वर्ष झालं आपल्याला पिसं केले, बघूत यावर्षी. मग आता महाराजाच्या जवळ राहणारे एक होते पंजाब होते. महाराजाला बाजूला जाऊन फोन लावायचा म्हणा, तू मोठा पच करतोस महाराजासमोर. बापू म्हणतोस की हळूस सांगतो, बापू म्हणतो तुला आधी नीट करावं. नाही, मी गावासंग राहतो, मी आतापर्यंत कमी जास्त झाला असेल काय हरकत नाही, मात्र मी आता मात्र एक शब्द बोलणार, गावासंग राहावं लागते. गाव होय गाव, गाव बोले दल आले म्हणले, आणि राजा बोले दल आले. बापू मी काय विरोध करणार, तुमच्या संग राहतो, बापूच्या ठिकाणी बापू. मग आता मध्ये माणसं फोडली होती नाही, जे विश्वासू होते ते. मग आता ठराव झाला, मग आणायचं महाराजाला. हो बापू यावर्षी काही नाराजीच नाही म्हणजे तुमच्या मनासारखं होऊन जाईल. महाराज आले गाडी घेऊन, असा फेटा बांधून का असं उतरले. महाराजाला वाटलं आता नंबर 1 कीर्तन करायचं, खुश करायचं. रसाळीचा कार्यक्रम आता 2 पुरणपोळ्या रस खाऊन टाकले. आता उद्या रस होणार. हो मध्ये पुरणपोळी होती. नंबर 1 जेवण झालं आणि 2 वाट्या खुर्चू महाराजांना पिलं. रट्टाव नको नको म्हणलं तरी असं बसूनच होतं भाऊ पाटील जवळ. बापू तुमचंच होय, तुम्हाला आवडायचं होय, घ्या काय होईल ते होईल. मग जेवणही झालं रट्टावून. आणि जेवण झाल्यानंतर महाराजाला वाटलं आता थोडीशी पोती नाही तर कीर्तन. संगच म्हणायचं जवळचा शेजारी काय, बापू चला आमच्या घरी पाऊल लागू द्या. मग महाराजाला वाटलं आता जेवण इथं झालं, पाऊल लावायचं होय, 100 रुपये घ्यायचं होय, आता थोडी मजा आहे. मग मात्र ते संगच घरी गेल्याबरोबर बापू बसा, गरम गरम तिळाच्या पोळ्या आणि गावरानी गाईचं तूप तुम्हाला खावावंच लागेल. सकाळपासून माझी पत्नी दत्त म्हणून स्वयंपाक केली, जेवावंच लागते म्हणले तुम्हाला. नाही आता जेवढं जेवण झालं, नाही नाही खावंच लागते, जमच ना. बस महाराज बसले, कशी बशी 1 पोळी खाल्ली तिळाची आणि गावरानी गाईचं तूप होतं मस्त नंबर 1 आणि अर्धी वाटी तूप संपलं. शिष्यासमोर बसून होता. बापू हाय ते अर्धी वाटी खाऊन घ्या. नाही आता बस झालं बापू, आता हे लय भारीतलं तूप बरोबर 2000 रुपये किलो खावचं लागेल. महाराजाला वाटी घेतला, गिटकून घेतला, गुटूक केला. लगेच महाराजाला वाटलं झालं का. 3ऱ्या घरी शिष्या तयार झाला. बापू चला आमच्या घरी, तुमचे पाऊल लागू द्या. गेल्याबरोबर तिथं गेल्याबरोबर गरम गरम पुऱ्या आणि शिरा पुरी नंबर 1 होतं. आणि शिरा असा होता, घोटावर ठेवल्यावर पाणी व्हा असा नरम शिरा. महाराज एक तरी खावाच लागले. महाराज नको रे बाबा, आता झालं पोट लगेच झालं. तरी माझी पत्नी सकाळपासून दत्त दत्त म्हणून नामस्मरण करून स्वयंपाक केले. बापू खावाच लागतो. महाराजांना कसं बस एखादी पुरी खाल्ली आणि थोडा शिरा खाल्ला. 4थ्या घरी शिष्या तयार झाला. बापू चला देव दत्त चला. सगळीकडे तुम्हाला म्हणायचं आता गोड झाले. आणि आमच्या घरी गरम गरम खिचडी आणि गरम गरम मिरची भजी. मिरची भजीला काय धोका आहे? एखादं काय किती पोट भरलं तरी एक खायला काय हरकत नाही. बापू खा, काहीच फरक पडत नाही. मग महाराज कशी कशी थोडीची खिचडी आणि 1 मिरची भजा टेस्टी म्हणून खाल्ली. लगेच 5व्या घरी शिष्या तयार झाला. बापू तुमचे पाऊल लागू द्या.
तिथं गेल्याबरोबर महाराज म्हणे बापू आता मी मरतो रे. तर त्या 5व्या नंबरचा म्हणला महाराज तुम्हाला मारण्यासाठीच खटाटो बांधलाय दिवसापासून जाणार तुझी काही नीट होईल कमाई रुसणं हा. महाराज म्हणले मी येतो जेवतो थोडं बाहेर जाऊन द्या. महाराजांना जे तांब्या घेता जे निघून गेले गायब होऊन गेले. मग जेवण्यामध्ये जे तृप्तता आहे बाकी कोण्या दानामध्ये तृप्तता नाही. नको म्हणायचं दान जर कोणतं असेल तर ते अन्नदान. म्हणून साधाला सोडो नका सगळ्यामध्ये श्रेष्ठ अशा प्रकारचं अन्नदान. महाराजांना या अन्नदानाचं महत्व वर्णन केलं होतं. मग सत्पात्र कोणाला म्हणा. सत्पात्राचे मुख्य लक्षण आणि त्याशी कोणतेच नसते व्यसन. सत्पात्राचं मुख्य लक्षण एकच आहे त्याला व्यसन कोणतंच नसते. जेवण हेच व्यसन. मग जेवण व्यसनात मोडत नाही. आज पुरणपोळी खाना उद्या तिळाची पोळी जमते साधी पोळी जमते भाकरही जमते ज्वारीची भाकरही जमते बाजरीची जमते. पोह्यावर बी दिवस काढू शकते उपम्यावर बी दिवस काढू शकते काही गोड नाही. मात्र ज्याच्या शिवाय जमत नाही त्याचं नाव व्यसन. मग सत्पात्र प्रभू म्हणे भक्ताशी सत्पात्र म्हणजे पुण्य हे राशे आणि सुखाचा सदा संतोषी आणि आशा पाशा रहित जो. सत्पात्र म्हणजे पुण्याची रास होय. जिथं पाऊल ठेवल तिथं पुण्यच करतो. पुण्याच्या राशीच कुठेही जाऊ द्या पाऊल असा टाकलं सुरू अन्नदान. फक्त वाटच आहे त्यांच्या पाऊलाची. पाऊल येणं म्हणजे अन्नदान झालं. आणि तो अशा पाशाच्या विरहित राहतो म्हणूनच अन्नदान होते. निष्काम पद्धतीचे तो भक्ती करतो म्हणून त्याच्या पावलामध्ये नुसता पाऊल पडल्याबरोबर अन्नदान होते. आणि आशा कोणती आहे हेतू कोणता आहे. नामच देते नामच घेते करून घेणे. नुसतं नाम द्यायचं काम करणं नामस्मरण करून घेते. आणि तो नामस्मरण केल्यामुळंच अनेक जीवाला वाटते आपण नामस्मरण करावं. महाराज नामस्मरणाला बसतात म्हणून तुम्ही एवढे तरी बसता. आणि महाराज न बसता जर फिरत राहिला मग तरी एकही बसायचं नाही. 10-15 मिनिटं मला लेट होते थोडस. ये बोलते बघ आपल्या आश्रमाचा कार्यक्रम असल्यामुळे इकडला व्याप तिकडला व्यापामुळे 15-20 मिनिटं लेट झालं तरी माघारी बसत नाही. इतके कलाकार आहेत. आणि महाराजच जर करणारा नसेल तर काय परिस्थिती असेल सांगा. करायची भाग आहे म्हणून महाराज तुम्हाला तुमच्याकडून नामस्मरण करून घेतात. म्हणूनच म्हणले की एवढीच आशा आहे. सप्त व्यसनी न लिपे कदा परपंचे मोहाचा किंचित नाही बाधा. आणि नामस्मरे सदा आणि सर्वाभूती दया समान. सत्पात्राकडे कुठल्याही प्रकारचं व्यसन नसते. आणि प्रपंच मोहाची त्याला किंचित बाधा नाही. संपूर्ण प्रपंच हा परमेश्वराच्या भरोशावर सोडतो. संपूर्ण प्रपंच हा परमेश्वराच्या भरोशावर सोडतो. आपण तीळ मात्र त्याची चिंता करत नाही. येवढे म्हणजे किंचित बाधा नाही. तुमच्यामध्ये गुरुमध्ये एवढा फरक आहे. गुरुलाही संसार आहे तुम्हालाही संसार आहे. मात्र तुम्ही गाडा वळता स्वतः
आणि महाराज संसाराचा गाडा वडत नाहीत, भरोशावर टाकतात. फरक इतका आहे. मग तुम्हाला वाटाले जसं एखादा शेतकरी बैलगाडी घेऊन शेताला जाते, संतोष पाटील, बैलगाडी घेऊन शेतकरी शेतामध्ये जाते आणि त्यांच्या घरी एक कुत्र पोचलेले राहते आणि ते कुत्र काय करते, गाडीच्या खाली, गाडी जशी चली ते गाडीच्या खालून आपलं पळत राहते आणि त्या कुत्र्याला असा भास होते की संपूर्ण गाडी माझ्या भरोशावर शेतापर्यंत आली. आता खरं नाही असं तर सांगा, मग कुत्र एवढं जर आणत असेल वजन तर काय हरकत नाही. हा, जसा त्या कुत्र्याला भास व्हालाय तसा तुम्हाला सुद्धा माझ्या समोर एवढी बसलेली जनता आणि माझ्या बाहेर बसलेली संपूर्ण जनता, त्यांना असाच भास व्हालाय मी हा म्हणूनच संसाराचा गाडा मी वळालो. मात्र जू बैलाच्या मानवर जू हाय, कुत्र्याच्या काहीच नाही, हे लक्षात ठेवा. मात्र तुम्हाला जे चिंता लागली हे तुमची फुकटची चिंता बाजूला करा आणि संपूर्ण भरोसा परमेश्वराच्या भरोशावर हा संसार सोडून टाका. कसा होईना ते बघू. समजलं दृष्टांत? सोपाच आहे, तुमच्या दररोजच्या ऐकण्यातला होय, मात्र थोडा भेद करून सांगितल्यामुळं फिट डोक्यात बसला पाहिजे. म्हणजे गोळी लागाव, मात्र पायावर हाताला लागले की पुन्हा जिता राहते आणि हृदयात लागल्यावर खलास. म्हणून असा फरक आहे एवढा आणि त्याच हिशोबानं तो गुरु चालतो. षड विकार जिंकुण, दस इंद्रिय केले दमन, सप्त व्यसनाशी त्या गुण, आणि धन्य सत्पात्र तो जगी. धन कामिनी सदा उदास, बोध करी जड जीवास, सदा बद मानस त्याशी सत्पात्र बोलिजे. पैशाकडे तो कधी जात नाही, पैसा त्याच्या मागे येते. ही किमया त्याची होती सत्पात्राची, ती मागच लागणार पैशाच्या. पैशालाच येणं आहे माग, तो आजगरासारखा राहतो फक्त बस बसून. ते समोरच येते तेच पैसे देते, समोरच जीव घालते, त्याला कुठल्याही प्रकारची गरज पडत नाही. फक्त रस्त्यानं चालताना तो समाधानकारक करतो, फक्त रस्ता सोडत नाही. ते धनामध्ये आणि इस्त्रीमध्ये तो उदास असतो आणि जड जीवाला बोध करतो. आसुनिया जणी वेगळेपणे अभेद स्थिती महिमा न कळे हे जगाशी. जगामध्ये राहतो मात्र जगाला त्याचा महिमा ओळखू येईल. ज्याला पारख आहे तोच ओळखू शकतो त्याचा महिमा, दुसऱ्याला ओळखू येऊ शकत नाही. देहात असून देहाची अंतरती नाही, घरात असून घराचा लोभ नाही. लोकरीतीप्रमाणे लोकांमध्ये लोकांसारखाच वागतो. पत्नी म्हणते माझा नवरा, पुत्र म्हणते माझा बाप, शिष्य म्हणतात माझा गुरु, परंतु कोणाचाच नाही. बघा असा वागतो. लेकराला वाटाले माझा बाप होय, बायकोला वाटाले माझा मालक होय, माईला वाटाले माझा लेकरू होय, आणि बितनाळवाल्याला वाटाले की आमच्या गावचं होय, वसमतवाल्याला वाटाले आमच्या गावचं होय, अडचणीवाल्याला वाटाले आमच्या गावातून मोठं झालंय. मात्र हे कोणाचंच नव्हतं, याच्या वेगळा होतो. मग आयशा सतपात्राने अन्न सेवन करता अनंत कोटी पात्राची फल प्राप्ती आणि दाखला कालिका पुराणात आणि सप्तमाध्यायी झालेले. असा जर सत्पात्र आपल्या घरी जेवला, मोठी पात्र एकीकडे एक पात्र एकीकडे म्हणून सांगितलं, इतकं मोठं महात्म्य त्या सत्पात्राचं आहे. हेच वागणं आहे. मग रत्नाची वृष्टी भक्ताच्या द्वारात होते म्हणून सांगितले. इतके मोठे ताकद त्या एका सत्पात्रामध्ये आहे. आणि एकच पात्र एकीकडे, अनंत कोटी पात्र एकीकडे. म्हणून कसं ओळखाव, त्याला कोणतंच व्यसन नाही. एवढ्यावरून तो आधी पहिल्या प्रथम प्राथमिक चाचणी होती त्याची, आणि नंतर हे सांगितलेले मुद्दे. त्यांच्याजवळ नाम चलते, गुरुच्या घरी नाम, संसारवाल्याच्या घरी काम, आणि व्यापाऱ्याच्या घरी दाम. व्यापारी झालाय पैसाच नाही, कोण म्हणलं व्यापारी?
संसारवाला झाला, कामाचा बेपत्ता, दररोज दोघे नवरा बायको रिकामी झाले. कसे म्हणावं संसारवाले? आणि गुरुच्या घरी गेलं काहीच नाही, घरी सारखंच वाटायला, महाराजाकडे आलं तरी सारखंच वाटायला. घरी बी रिकामाच आहे, महाराजाकडे एवढा व्याप करून इथं आलाय, इथंही काहीच नाही, नामस्मरण नाही, देवदेव नाही, पोती नाही, आरती नाही, काहीच नाही, सारखंच. घरी मग राहिलेले सारखं, इथं राहिलेले सारखं. इथं काय आणि तिथं काय फरक आहे? ज्यावेळेस तुम्हाला दोन्ही मधला फरक कळल आणि त्यावेळेस तुम्हाला सत्पात्र आणि कुपात्र ओळखू हे. नामाचा बाजार गुरु घरी, नामाचा सत्पात्र आणि कुपात्र दोन्हीचे भेद सांगितले. मग हे दोन्ही आपल्याला ओळखू येऊ शकत नाही, याच्यासाठीच अन्नदान. अन्नदानाचं महत्व काय सांगितले नाथ महाराजाच्या गाथे मुद्दा 1243 अभंग आहे. गावटे सहस्र ब्राह्मण तृप्त केली या भोजनात, पुण्यक्षेत्रीचा एक दान सुकृत तितकेच जोडे. एका गावातल्या 1000 ब्राह्मणाला जर देऊ घातलं आपल्या गावातल्या, तर एवढ्या 1000 ब्राह्मणाची बरोबर एकच ब्राह्मण करते. काशीचा, पंढरपूरचा, माहूरचा, क्षेत्रावरचा ब्राह्मण एकच, आणि गावातले 1000 ब्राह्मण, नांदेड मधले 1000 ब्राह्मण आणि माहूरचा एकच ब्राह्मण. तेवढ्याला जेवढा खर्च लागला 1000ला, एकालाच खर्च केले की 1000ला जेव घातले त्याचं फळ. तीर्थक्षेत्रावरल्या 1000 ब्राह्मणाला जर जेव घातलं त्याची बरोबर एक पंडित करते. 1000 पंडिताला जर जेव घातलं त्याची बरोबर वेद पाठक करते. वेद पाठक कशाला म्हणा? ज्याला 4 वेद मुखोक्त आहेत असा तो वेद पाठक. आणि 1000 वेद पाठकाला जर जेव घातलं त्याची बरोबरी एक संन्यासी करते. संन्यासी कोण आहे? ज्याने केलाय 6चा नाश आणि त्याशी बोली जे संन्यास. संन्यासी म्हणजे लग्न झालं, घराचा त्याग, गावचा त्याग, बायकोचा त्याग, लेकराचा त्याग, याचं नाव संन्यासी नाही. संन्यासी म्हणजे जो षडविकाराच्या विरहित झाला तो संन्यासी. आणि त्याचं साधू कोणाला म्हणावं? ज्यानं षडविकाराला धुतला तो साधू. धू काय म्हणाले? धू साधू. किती धू? 6 जणांना धुई. कपडे लत्ते ते तर धुनच आहे, मात्र 6ला धुवून टाक, सवा साधू. म्हणून हे होय म्हणजे संन्यासी. आज 1000 संन्यासाला जर जेव घातलं त्याची बरोबर एक परमहंस करते. परमहंस कशाला म्हणा? मिळे तरी तो खाये, न मिळे तरी तो तैसाची राहे, न म्हणे शिळे आणि उष्ण. परमहंस दीक्षा म्हणजे काय? मिळालं तर खातो, नाही मिळालं तर काही मागणी करणार, आणि त्याला अमुक ढमुकच मिळाव खायला म्हणा असे त्याचे काही नाही म्हणा. जे येईल तो खाण्याचा प्रयत्न करतो, की 2 दिवसाचं शिळा असलं तरी विरोध करणार. गरमच द्या म्हणा, थंडच आहे काय, हे काय ते काय, असं काही नाव मोठं ठेवत नाही. जे समोर येईल, पुढच्या माणसाला जे काय आणून देईल
ते म्हणायचं सर्वस्व हे पूर्ण ब्रह्म आहे समजून तो जेवण करतो, याला परमहंस दीक्षा म्हणतात. मग असे 1000 परमहंसाला जरी जेव घातलं, त्याचे बरोबर एक वेत्ता करते, वेत्ते 4 हात, शिव, यज्ञवल्की, कपिल मुनी आणि दत्तात्रय. आणि ऐसे वेत्ते अपरंपार न ये नाम धारका बरोबर, आणि एका जनार्दनी पाहि सादर. असे अपरंपार जर व्यक्ती जेवढे तर नामस्मरण करणाऱ्या नामधारकाची बरोबरी कोणी करू शकत नाही. एवढं मोठं महात्म्य तुमचं आहे, म्हणून तुम्हाला कुठेही जेवता येत नाही. बघतो नामधारकाला सावध राहावं लागते. नामधारक म्हणजे सगळ्यात मोठा, याची बरोबरी कोणी करू शकत नाही म्हणले. म्हणून नामधारकाला जेवताना त्यांना बुद्धिमत्तेनं त्यांना जेवावं लागते. कोण्या ठिकाणी जेवता येणार, त्याने कैसे कमाविले अन्न हे ठाऊक नाही तुम्हा जाण, आणि म्हणून वर जावे प्राण आपल्या हितास्तो. कोण्या पद्धतीने तो अन्न करणं याची माहिती नसल्यामुळे आपल्याला प्राणावर जावं लागते. परान्न खावणं वाचा दग्ध होते. म्हणून याच्यासाठी अन्नाचं महत्व जे तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला कुठेही खाता येत नाही. आणि तैसे खाये अन्न आणि तैसे होये मन. जसं अन्न खायचं तसं मन बनते, म्हणून तुम्हाला कुठेही खाता येत नाही. मग जसं अन्न खाल्यावर तसं मन बनते, त्याचा एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक साधू होता, अनेक शिष्य होते त्या साधूला, आणि एका भक्तानं अनुग्रह घेतल्यानंतर त्या माऊलीनं अनुग्रह घेतले आणि महाराजाच्या जवळ राहणाऱ्याला सांगितले की काही करून मला महाराजाची एक तारीख घेऊन द्या जेवायला. बापू आले पाहिजे जेवायला, बापू आले पाहिजे जेवायला. काय हरकत नाही म्हणजे महाराजाची तारीख घेऊन. बाईला घेतली, आणले महाराज, बाईला तारीख देऊन टाकवा. महाराज म्हणजे मालकाची परवानगी घेतल्या. हो, मालकाची परवानगी आहे, तारीख देऊन टाका. महाराजांना तारीख देऊन टाकली. अमुक अमुक दिवशी येतो मी तुझ्या घरी. महाराज तारीख ठरल्याप्रमाणे डायरीमध्ये नोंद केली. आणि बाईला तळमळ लागली, बापू कोण्या दिवशी येणार, काय खातात. कोणी म्हणाले मेथीची भाजी, कोणाला भाकर, कोणी म्हणाले मिसळीची भाकर, कोणाला बाजरीची भाकर, कोणी म्हणाले तेल मीठ मिरचू काय भाकर आहे, कोणी म्हणाले साधच खाते, कोणी म्हणाले खमंग हमंग खाते. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन चालू आहे. मग त्या बाईनं सर्व आणून ठेवली मटेरियल. बापूची तारीख ठरल्या दिवशी महाराज आले 4 वाजता. पाय धुतले, समाधान बसले, पाणी पिले, दूध घेतले. संध्याकाळचा टाइम झाला जेवण्याचा. महाराजाला ती बाई म्हणली बापू जेवायला बसा. महाराज म्हणले मालकाला येऊ दे की तुझ्या. दोघं एकदाच बसला. महाराज मालकाची वाट बघू नका, मालकाला नाईट ड्युटी आहे संध्याकाळी, कोण्या टाइमला येतील काही सांगताय, तुम्ही जेवण करून आटपून घ्या. महाराज जेवण केले. जाऊ द्या म्हणजे आता येईल तो येईल, आपण जेवून घेऊ. महाराज जेवले, थोडी पोती घेतले, आराम केले. आणि आराम केल्यानंतर संध्याकाळी 12च्या पुढून महाराजाचं पोट गुड 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 करू लागलं. दडण दडण विजा कडाडल्या म्हणे. मधल्यामध्ये 12 होऊ लागले. दडण धूम दडण धूम. या अडगावर त्या अडगावर काही केलं तरी आता काही जायासारखं दिसणारी परिस्थिती. वाहन आता जोरात सुटले. मग आता काय करा, कसं कसं महाराजांना उठणं बसणं थोडा वेळ आटोपले कार्यक्रम. 3:45 वाजता महाराजाला आता जाऊ द्या कडे म्हणजे बाहेर गेलेली बरं. पाणी पिले, 1 लिटर पाणी पिल्याबरोबर महाराजाला वाटलं आता आपण बाहेर जाऊ. त्या बाई उठली आणि तांब्या घेतली. बोलले गावकर तांब्या आणि घेतल्याबरोबर त्या माईनं पितळाचा तांब्या आणून दिली, जुना जडच्या जड. कोण्या रस्त्याला जावं म्हणून महाराज असं जा बापू, मस्त चम चम करायचं तांब्या. महाराजाचं मन तांब्यात गेलं. अरे तांब्या घराकडे घेऊन जाऊ काय बा, नंबर 1 दिसायला असा तांब्या दिसून आला म्हणजे. आणि दुसरं मन काय म्हणाले, तांब्या घेऊन जायला काय हरकत नाही, मात्र बॅग घरी राहिले. संगच घेऊन यायचं म्हणजे दोन्ही एकदा तिकडे तिकडे जाते. सारखं मन महाराजाचं तांब्या, सारखं मन महाराजाचं तांब्या. प्रातविधीचा कार्यक्रम आटोपला. महाराज आले 5 वाजता घरी. आणि आल्याबरोबर पाय धुवायला पाणी दिल्याबरोबर म्हणजे दिले, तोंड धुतले, दूध पिले. आणि विचारले माय आतापर्यंत कोणाच्या घरी गेलो मात्र माझं तांब्या घ्यावं असं माझं मन झालं नाही, आणि आज मन झाले काय असं. महाराज तांब्या एक तुसा काय करता, पितळेचं एक भांड देतो तुम्हाला, पितळेची परात आहे म्हणजे आमच्या इथे, ते घेऊन जा.
तांब्याची एखादी मोठीच्या मोठी याच्यापेक्षा भारीतलं होय म्हणले. काय लागते ते सांगा महाराज. बाईला नाही माहित. तसं नाही म्हणले. आतापर्यंत मी प्रत्येकाच्या घरी जेवण केलं, तुमच्या घरी जेवण केलं, मात्र हे तांब्या मला चोरून घेऊन पळून जावं का वाटलं, चोरून घेऊन जावं वाटलं, हे काय गुण असेल. असं म्हणल्याबरोबर बाई रडायला सुरुवात केली. आता बाईचा 5च्या टाइमचा आवाज म्हणल्यानं महाराजाच्या 32 नाड्या ढिल्या पडल्या. गोमत झाली म्हणजे आपण. मग महाराज हुशार असल्यामुळे महाराज काय केला, त्या बाईपेक्षा मोठा आवाज काढला. मी मेलो रे बापू म्हणला महाराज. म्हणल्याबरोबर बाई बंद केली आवाज. बापू काय झालं तुम्हाला. नाही तू लढालीस म्हणून मी लढालो. नेमकं काय दुःख झाले सांग. काहीच नाही म्हणले महाराज. मी काय म्हणलो की आमचे मालक हे सगळं जे काय दररोजचं एवढं जे काय खटाटोप एवढं जे काय वैभव प्राप्त झालंय हे सगळं चोरीचंच मटेरियल होईल. आमचा मालक दररोज काही ना काही कोणाच्या वस्तू घेऊन येते आणि जेवण आहे त्याचंच होय. तेल मीठ मिरचू हळद भाजीपाला हे सगळे भांडे कुंडे हे सगळं चोरीचंच होय बापू. आणि त्याच्यातून तुम्हाला स्वयंपाक करून जेवू घातल्यामुळं तुम्हालाही चोरी करावं वाटायला. महाराज असं डोकं बघा. माय तू आता कशाला जेवायला सांगितलीस म्हणजे याच्या पुढे तारीख तरी मागू नको. म्हणजे महाराज बस वेळे आता सकाळी जे निघाले परतून आले घरी आले. आणि आल्यानंतर मग अन्नामध्ये अशी किमया आहे. चोरीचं अन्न खाल्ल्यानंतर माणसाला चोरी करावं लागते. म्हणूनच तुम्हाला सांगणं आहे की जेवण करताना कुठेही जेवण करायला काय हरकत नाही, मात्र अशा भानगड निर्माण होतात. म्हणून तुम्हाला सावध सांगितले महाराजांना की आहारावरच सगळ्या गोष्टी हात. आणि आहार जर आपल्या नामाचा असेल तरच आपल्याला खाता येते, नाही तर कुठेही आपल्याला खाता येत नाही. जिथं दिसल्या रोट्या आणि तिथं बसला पोट्या. म्हणून सर्वांना सांगणं आहे हे अन्न खाताना हे कोणाचं होय, कुठलं होय, काय होय याची संपूर्ण माहिती जर आपल्याला नाही मिळाली तर तिथं पैसे देऊन टाका. हे पैसे घ्या आणि आम्हाला जेवू द्या, म्हणजे त्याचं पूर्ण काही नाहीस होते. आणि जर समजा आपण जर खाल्लं तर परिणाम असा होते. साधना सोडू नका, अन्नदानाला नशिबात नसलेल्या गोष्टी मिळतात. एवढी ताकद एका अन्नदानामध्ये बघतो. अन्नदान तुम्हाला साधं वाटतं, सोपंच वाटत तुम्हाला, नाही फार मोठं याच्यामध्ये लाभ आहे. खाने में मजा नहीं है, खिलाने में मजा है. आमचे मोठे महाराज सांगायचे हमेशा मला बसले तर खाण्यात मजा नाही म्हणजे खाऊ घालण्यात मजा आहे. जे खाऊ घालण्यात मजा आहे ते खाण्यामध्ये नाही. तेव्हा आम्हाला काय करायचं नाही. खाण्यामध्ये नाही, लोकाला खाऊ घालण्यात मजा. हे काय होम झाले बापू वाटत तर काय होईल काय असेल याच्यावर सतत अभ्यास करावा. मग त्याच्यातला मतितार्थ कळाला. खरोखरच खाऊ घालण्यामध्ये जे काय लाभ आहे ते खाण्यामध्ये नाही. आणि सगळे खाल्ल्यानंतर जे समाधान मिळते ते समाधानी एवढं सुख दुसरं कोणतंही नाही. मात्र अन्नदानाचं महत्व श्रेष्ठ आहे. बघतो नशिबात नसलेल्या गोष्टी मिळतात. फक्त अन्नदान करत राहा. कोणतंही अन्नदान केल्यानंतर त्या अन्नदानामध्ये स्वार्थ आहे. घराच्या वास्तुशांतीच्या निमित्तानं अन्नदान केलं तर ते स्वार्थी अन्नदान. लग्नाच्या निमित्तानं केलं तर अन्नदान ते स्वार्थी लौकिक अन्नदान. बोरच्या शांतीसाठी विहिरीच्या शांतीसाठी केलेलं अन्नदान लौकिक अन्नदान. मुलाचं बारसं जर केला, मोठं संगीन मोठंच्या मोठं गाव चुंबन जरी केला, लौकिक अन्नदान.
संसाराच्या कोणत्याही कामाच्या निमित्तानं जर अन्नदान केला लौकिक होय, त्यांना गावातले माणसं नंबर 1 माणूस आहे, अन्नदाता आहे. मात्र इथं जर येऊन अन्नदान जर करत असत माहुरला किंवा गुरुच्या निमित्तानं जर अन्नदान करत असत तर ते अन्नदान लौकिकामध्ये मोडणार का? आता आजची पंगत कोणाची होती हे जेवणाऱ्याला माहित आहे का? कुठं लौकिकामध्ये होणार आणि ते तरी माणसं पुढे पुढे येतात काय, आमची होय आमची होय म्हणा, काहीच म्हणा, नाव नाही गाव नाही काहीच नाही. उजव्या हातानं दिलेले दान डाव्या हाताला कळू न देणं, याच गोष्टीला खरं अन्नदान म्हणतात. मग काही काही माणसं पंक्ती केल्यावर आमचं नाव महाराजांना सांगायला पाहिजे होतं, तितक्यात आमची नाराजी झाली असं म्हणला माणूस संपला. अन्नदान एवढं केलेलं त्याचं समाप्त झालं. जे नावासाठी म्हणते पत्रिका छापून लोक जेवायला याला तयार नाहीत, लग्नाच्या मूळ पत्रिका देऊन फटकीने अक्षता टाकल्या की फटकीने निघून चालले, भेटले की बस जेवायला कोणी तयार नाही. आणि इथं बगर पत्रिका कुठलं पॉम्पलेट नाही, सप्ताह म्हणून पॉम्पलेट नाही, तरी लोक या ठिकाणी येऊन जेवतात. मला फोन करून सांगतात की महाराज आपल्या आश्रमात म्हणजे दिंडी घेऊन आलो, मला जेवायचं आहे, सांगा तुमच्या माणसाला. आता याच्या पलीकडे काय करायचं? जेवणारे कोण होतं त्या स्वयंपाक करणाऱ्याला माहित नाही, आश्रमामध्ये राहणाऱ्या भक्तांना माहित नाही, कोण्या गावचे दिले कोणाला कोणाचा परिचय नाही. मात्र अन्नदान जोरात चालू राहते. याचं जे काय सुख मिळते ते सुख ती शांती अन्य कशामध्ये बी प्राप्त होणारी नाही. सगळ्यात मोठं सुख जे शांती मिळते फक्त अन्नदानामध्ये मिळते. नशिबात नसलेल्या गोष्टी मिळतात. एक माऊली होती, तिला लेकरूबाळ नव्हतं, लेकरूबाळ नसल्यामुळे ती त्रस्त होते. प्रत्येक दवाखाने करून थकले, वैद्याकडे जाऊन थकले, महाराज लोकांकडे जाऊन थकले आणि मग विचार केले की बाबा आता लेकराचा विषयच करायचा नाही, जाऊ द्या बस आपल्या नशिबातच नसेल. मग ती बसा समाधानकारक शांत चित्तानं बसल्यानंतर एका दिवशी अर्जुन तिच्या घरासमोरून दररोज जायचे भगवान कृष्णाच्या भेटीला. आणि एका दिवशी ती बाई ना, ओ दादा तुम्ही कोण्या गावच्या, कुठं चालला, नाव काय तुमचं? नाही मी म्हणजे अर्जुन हो. आणि कुठं जातात दररोज, इकडे कोणती ड्युटी आहे तुम्हाला? ड्युटी वगैरे काहीच नाही, मी आमचे महाराज राहतात, गुरु राहतात आणि त्यांच्या सेवेसाठी मी जातो. मग नेमके महाराजाचं काय काय काम आहे, कसं काय महाराज काय नाही, कोण्या हिशोबाचं आहे? काहीच नाही म्हणले, आमचा महाराज जे बोलते ते खरं होते असा आमचा महाराज आहे. अरे म्हणले बाबा माझ्या नशिबात लेकरू आहे की नाही एवढंच विचारून या महाराजाला. आता येताना सांगतो म्हणले, काही काळजी करू नका. गेल्याबरोबर भगवान कृष्णापुढे हात जोडून उभा टाकले अर्जुन. देवा येताना एक माऊली भेटली, तिला लेकरू बाळ नाही, मग तिच्या नशिबात लेकरू आहे किंवा नाही एवढं विचारून येऊन सांगा. म्हणजे आहे की नाही नशिबात सांगा. आणि म्हणजे अर्जुना काय भानगड घेऊन आला असले, त्या बाईच्या नशिबातच लेकरू नाही. म्हणजे तू कशाला आणलास ती भानगड? मग नाही देवा भोळी बाई आहे, तिला झालं पाहिजे लेकरू. अरे म्हणजे होतच नाही. मग हादरला अर्जुन. आता रस्त्यानं जावं नाही म्हणा त्या बाईला, बाई धसकी खाती आणि होय म्हणा कवा होती, हे नकोच बोलणं. म्हणून गाव ते रस्ता सोडून गावच्या बाहेरून जायला बाई वाट बघायची. अर्जुन दादा आला नाही, 15 दिवस झाले आला नाही, महिना झाला आला नाही, 2 महिने झाला आला नाही. आणि त्या 3 महिन्यामध्ये मच्छिंद्रनाथ गोरखनाथाची फेरी गावामध्ये आली. त्यांचा मुक्काम एका मंदिरामध्ये पडला, धर्मशाळेमध्ये. मच्छिंद्रनाथाला खूप भूक लागली होती. गोरखाला म्हणजे गोरखा ताबडतोब गावात जाय आणि जे काय भेटेल ते घेऊन यायचे. ज्या माऊलीला लेकरू बाळ होतं त्याच घरी जाऊन उभा टाकले गोरखनाथ. देवा दत्ताला ती बाई पुरणपोळ्या तयारच होते, पापड होते, वडे होते, नंबर 1 माल तयार होता. घेऊन जा महाराज. किती लोक आहात? 2. त्या बाईचा एवढा मोकळा हात होता, 4 जणांचा स्वयंपाक देऊन टाकला जा घेऊन. आणि पुन्हा कमी पडलं तर लाजू नका, घर आपलंच होईल. गोरखनाथ जेवण घेऊन गेले, पात्र वाढले मच्छिंद्रनाथाला. समाधान संतुष्ट झाले मच्छिंद्रनाथ आणि जेवल्याबरोबर ढेकर दिला. आणि मग मच्छिंद्र गोरखनाथाला म्हणले, मच्छिंद्रनाथ काय गोरखा, काय माऊलीचा हात रे, स्वादिष्ट स्वयंपाक, नंबर 1 झालं म्हणले. मग त्या माऊलीला अष्टपुत्र सौभाग्य होते म्हणून आशीर्वाद देऊन टाकले. बघा